रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी। तो हा विठ्ठल परवा तो हा माधव। रूप पाहता गुणाला विटेवरी पितांबर धारी सुंदर जो। पितांबर धारी सुंदर जो। पितांबर धारी सुंदर जो। गुणाला विटेवरी पितांबर धारी सुंदर जो। पितांबर धारी सुंदर जो। पितांबर धारी पितांबर धारी सुंदर जो। पितांबर धारी सुंदर जो। पितांबर धारी
ऐका हरिभक्त परायण अशोक महाराज बिटनाळकर हे समोर म्हणतील आणि त्यांना साथ देतील दिनेश महाराज सोनपेटकर हे त्यांना साथ देतील। गुणाला विटेवारी
रावणाय मन पाये रावणाय मन पाये हरे गरे गम गम दा दा पा पद म प ब ग रे सा हरे म म प दा ने सा आ नि रे रे म ग म रे रे
गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहू हे निवारोनी जाय माया ऐसी छाया जयाची डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहू हे तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहू हे विठ्ठला 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 गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहू हे यदक्षरं मनाख्येयम् आनंदम् अज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये। जीवनन्तं परन्धाम कैवल्यमेकं तुर्यम् प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवम् परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांभोज तेजस्फुरुद्दिक् प्रदेशम विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुझा आठवी विसरवी आपणाते तरंगा जळी घालिता ऐसे होते थोडं कमी उपदेश थोडा अलंकार सोनेची होऊनी ठेला निळाया परी आठवी सद्गुरुला विठ्ठला आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाचे नाटे हो आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाचे नाटे हो कुंडली कदेव शोभे वाळवंती कुंडली कदेव शोभे शोभे वाळवंती जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटीवर जनार्दनी अंबा उभी कर ठेवली जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता प्रस्तुत संत भगवंताच्या कृपेने गुरुवर्य दत्ता बापू महाराज यांच्या आशीर्वादाने ग्रामदैवत हनुमंतरायाच्या कृपेने ग्रामस्थांच्या अथक परिश्रमातून चालू असलेला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षीचा हनुमान मंदिराचं कलशारोहणाचा वर्धापन दिन त्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह शिवमहापुराण कथा त्या अगोदर ज्ञानेश्वरी पारायण ज्यांच्या गोडवाणीतून आपण पारायण श्रवण करत आहात पारायण महर्षी हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराज सिंदीकर महाराजांच्या बाणीमधून आपण पारायण श्रवण करत आहात शिवमहापुराण कथा ज्यांच्या गोडवाणीतून आपण कथा श्रवण करत आहात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार हरिभक्त परायण दीपक गुरु महाराज पांगरेकरांच्या गुरु महाराजांच्या गोडवाणीतून आपण शिवमहापुराण कथा श्रवण करत आहात दररोज रात्री 8:30 ते 10:30 हरिकीर्तन अन्नदानही तसंच आहे विठ्ठला बघता बघता आज कितवा दिवस आहे महिला मंडळ 5वा
बरोबर आहे का? हां, बघता बघता 4 दिवस मागं गेले. आजचा 5वा दिवस आहे. 5व्या दिवसाची सेवा ग्रामस्थ मंडळी पिंपळकोटा यांच्याकडून माझ्याकडं आलेली आहे. ज्यांनी फोनवर संपर्क केला, संयोजक मंडळी, आमचे परमार्थप्रेमी बालाजी भाऊ बोईनवाड, आमचे परमस्नेही परमार्थिक मित्र आणि आपल्या गावचं वैभव, ज्यांची काल परवा सेवा झाली आपल्या सप्ताहामध्ये, युवा कीर्तनकार हरिभक्त परायण प्रताप महाराज पिंपळकोटेकर यांनी फोनवर संपर्क केला आणि तुमच्या दर्शनाचा मला आज योग आला. विठ्ठल अनेक मंडळी आपल्या गावची, अनेक संयोजक मंडळी आपल्या दीपक गुरु महाराजांकडे आली. दीपक गुरु महाराज मला फोनवर बोलले, म्हणले महाराज गेल्या वर्षी गेला होतात त्या गावाला, याही वर्षी जा. म्हणलं बरं, दर्शनाचा योग आलेला आहे. या ठिकाणी आल्यानंतर बहुसंख्य माता माऊल्यांची उपस्थिती दिसली. इकडं पाहिलं तर पुरुष मंडळीची तशीच तोलामोलात उपस्थिती आहे. या माय माऊल्यांच्या आणि पुरुष मंडळीच्या पायी नतमस्तक. इकडं पाहिलं तर महाराष्ट्राची मोठी मोठी गुणवान मंडळी यांची उपस्थिती आहे. हरिभक्त परायण भजन सम्राट माणिक महाराज परभणीकर आहेत. हो, हरिभक्त परायण भजन सम्राट माऊली महाराज, बरोबर आहे का? हां, माऊली महाराज यांची उपस्थिती आहे. हरिभक्त परायण भजन सम्राट दिनेश महाराज सोनपेटकर ही उपस्थित आहेत. हरिभक्त परायण भजन सम्राट दिगंबरजी महाराज आळंदीकर यांची उपस्थिती आहे. हरिभक्त परायण भजन सम्राट गहू महाराज यांची उपस्थिती आहे. हरिभक्त परायण भजन सम्राट अशोकजी महाराज यांची उपस्थिती आहे. हरिभक्त परायण भजन सम्राट बालाजी महाराज यांची उपस्थिती आहे. हरिभक्त परायण भजन सम्राट आदरणीय मामा उपस्थित आहेत. हो, तबला विशारद आमचे नाना पाटील. वा नाना, खूप गोड हात आहे तुमचा. तुम्हाला कथेला फोन करतो बरं का, यावं लागते. हो, नाना यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. आमचे नाना पाटील. हरिभक्त परायण मृदंग भूषण आमचे निवृत्ती महाराज जालनेकर महाराजांची उपस्थिती गेल्या वर्षी होतात ना महाराज तुम्ही. आपल्याला सोडित नाहीत काही की आता. आणि आमच्या छोट्या छोट्या भगिनी महाराज यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. या आमच्या जिजाऊ, भावी काळातल्या जिजाऊ, ठीक नाही, यांची उपस्थिती आहे. आणि आपल्या कीर्तनासाठी मी का टाळी वाजवा म्हणालो, कारण आता टाळी वाजवली तर आपल्याला 12 वर्ष नाही कळण, माय मी बसली आहे गे. आपण जर असं बसलेला असलात कसं बी तर मग तिथे तर तसंच निघन का नाही. बरं, हे माणूस काय असाच थांबणार नाही महाराज, हे घरा असा फिरवते सगळीकडे. म्हणून 1 तासभर असं अटेन्शन बसायचं महाराज सावधगिरीनं, आणि सर्वांगाचं कान करून कीर्तन ऐकायचं. माझा आवाज पूर्ण बसलेला आहे तरी सुद्धा मी पणाला लावून ताकद असं नंबर 1 कीर्तन करणार आहे बालाजी महाराज. तुम्ही म्हणाव क्या बात आहे, पण कीर्तन कोणाच्या जीवावर करणार आहे? कीर्तन आमच्या सिस्टीमवाल्या भाऊच्या जीवावर करणार आहे. आल्याबरोबर महाराज आमचे तात्याराव महाराज सायाळकर आल्याबरोबर तुम्ही माईक मध्ये बोलू लागलात ना, प्रताप महाराजाला म्हणलं बरं रे बाबा, माईक चांगला आहे, नंबर 1 आहे. कारण हे माईक आपलं काम करीत नसल्यामुळे हे फार महत्वाचं आहे. आल्याबरोबर मला महाराज इतका आनंद वाटला की प्रताप महाराजाच्यात मी 1 गिलासभर दूध पिलो. आनंद तसा वाटला. म्हणून त्यांनाही धन्यवाद. आणि आपलं कीर्तनाला चॅनल आहे, चॅनलचं नाव आहे नाद कीर्तनाचा भजनाचा. हो, नाद भजनाचा. त्यांच्या नावाने एकदा टाळी वाजवा. आता बेस्ट असे शॉर्ट तुकडे काढा, ठीक आहे. नाद भजनाचा यांची उपस्थिती आहे, त्यांनाही धन्यवाद. आमच्या बरोबर आलेले तबला विशारद राहुल महाराज, बालाजी महाराज, मारुतराव महाराज, त्यांनाही धन्यवाद. इनेकरी बाबा त्यांनाही धन्यवाद. आणि आमचे चोपदार मामा कसे नंबर 1 दिसायले महाराज, त्यांनाही धन्यवाद. बोलायला सुरुवात. विठ्ठल अभंग श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. आणि या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज पांडुरंगाचं वर्णन करतात. गुणाला बिटेवरी पितांबर धारी सुंदर जो, महाराज म्हणतात जो सुंदर आहे आणि सुंदर असून ज्यानं पितांबर धारण केला
तो आला, नुसता नाही आला तर गुन्हा आला. म्हणजे पंढरीला पांडुरंग नुसता नाही आला तो गुण घेऊन आला. याचा दुसरा अर्थ आहे निर्गुण होता सगुण होऊन आला. विठ्ठल विठ्ठल. गुणाला विटेवरी पितांबर धारी सुंदर जो सुंदर आहे आणि सुंदर असून ज्यानं पितांबर धारण केला तो आला. आता आला म्हणजे कुठून तरी आला. बरोबर आहे का नाही? फंपाळ म्हणू नका, मला फपाळ म्हणजा बरं का. तुम्ही फंपाळ म्हणायलात मायका. नामदेव महाराज फपाळा आला, कुठून तरी आला. भजनी मंडळ आलं, कुठून तरी आलं. तसं महाराज म्हणजे गुन्हा आला, कुठून तरी आला. महाराज कुठून आला विचारलं महाराज एकनाथ महाराजाला. नाथ महाराज कुठून आला? नाथ महाराज म्हणजे वैकुंठावरून. हरी वैकुंठाहुनी आला पुंडलिका लागुनी उभा राहिला अजूनी युगायुगे भक्ता संगे. नाथ महाराज म्हणले वैकुंठावरून आला. ज्ञानोबरायाला विचारलं माऊली कुठून आला पांडुरंग विटेवर? पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणतसे. तुकोबरायाला विचारलं महाराज तुम्ही सांगा बरं कुठून आला? द्वारकेचे केले आदेयाची ठाया द्वारकेचे केले आदेयाची ठाया पुढे भक्तराया चोजवित पुढे भक्तराया चोजवित महाराजाला विचारलं महाराज कुठून आला? महाराज म्हणले द्वारकेवरून आला. द्वारकेचे केने आले या चिठाया. जाऊ द्या कुठून का होईना आला हे महत्वाचं. प्रताप महाराज कोणासाठी आला? पुंडलिकासाठी आला. ठीक आहे ना, पुंडलिकासाठी महाराज आला. पुंडलिकासाठी पण फायदा झाला जगासाठी. काही काही गोष्टी अशा होत्यात बघा. शिवमहापुराण ब्रह्मदेवानं सांगितलं नारदासाठी पण फायदा झाला जगासाठी. सुतांनी सांगितलं शौनकादिकासाठी पण फायदा झाला जगासाठी. काही काही गोष्टी माणिक महाराज अशा होत्यात. श्रीमद भागवत महापुराण शुकाचार्याने परीक्षितीला सांगितलं परीक्षितीसाठी पण फायदा झाला जगासाठी. वरियानेशते प्रश्न कृतो लोकहितं नृप आत्मविद सम्मत पुंसाम श्रुतव्यादिषु यपरः. विठ्ठल महाराज की जय हो. महाराज प्रथम स्कंदाच्या शेवटी शुकाचार्य आले. परीक्षितीनं प्रश्न केला मरणासन्न माणसानं काय करावं? प्रथम स्कंदात शुकदेव बोलले नाहीत पण आनंद इतका झाला प्रश्न ऐकून परीक्षितीचा. दुसऱ्या स्कंदामध्ये शुकदेवांनी मंगल सुद्धा केलं नाही, बोलायला सुरुवात केली. वर्यानेशते प्रश्न कृतो लोकहितं नृप. राजा अरे तू विचारलेला प्रश्न तुझ्या तर हिताचा आहेच लोकाच्या हिताचा आहे. विठ्ठल भगवान कृष्णानं गीता सांगितली कोणासाठी? अर्जुनासाठी. सांगितली अर्जुनासाठी पण फायदा झाला. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर बोजे फेडिले जगाचे. निमित्त अर्जुनाचं आहे
फायदा जगाचा आहे. विठ्ठल विठ्ठल. पाऊस पडतो कोणासाठी? कोण म्हणलं? माणसासाठी. पाऊस माणसासाठी पडत नाही, पाऊस निसर्गासाठी पडत नाही, ठीक आहे. पाऊस माणसासाठी पडत नाही. का पडत नाही सांगतो तुम्हाला महाराज. निसर्गाचं वाटोळच कोणी केलं असन तर या माणसानं केलंय. निसर्गाचा समतोल ढासळण्याचं काम कोणी केलं तर या माणसानं केलं. या महाराष्ट्रामध्ये गत काही वर्षामध्ये 3 महापातकं झाली. स्त्री भ्रूण हत्या, गोहत्या आणि वृक्षांची हत्या. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुद्धा झाली महाराज. म्हणून निसर्गाचं वाटोळ खरं माणसानं केलं. माणसाला पाऊस पडलेलाही सहन होत नाही आणि पाऊस उघडलेलाही सहन होत नाही. माणसाचं प्रेम निसर्गावरही नाही, देवावरही नाही आणि कुटुंबावरही नाही हो महाराज. होय निवृत्ती महाराज. पडलेला तरी सहन होतंय का बघा. हे ना सरकीला इकडं काय पीक घेतात आपल्या इकडं? पीक ऊस, सोयाबीन, कापूस बी असते का? बरं कापूस म्हणू. यानं कापूस लावा मायानं दादा आणि 15 दिवस पाऊस पडू नये आणि असा कापूस सोयाबीन अशी सुकाव. मंदिराच्या दर्शनाला येतंय, दर्शन घेतंय आणि तंबाखू चुळीतच बाहेर येतंय. लय अवघड आहे म्हणताय. एवढंच कोरडं फटा आबाळे मरायचंच काम आहे बाबा. कोरोनात मेलो असतं बरं झालं असतं. काय अवघड करायला ये अवघड. म्हणजे तळतळ जीव करते त्याचा वरी बघून. पाऊस पडायला पाहिजे तळतळ करते जीव. पण काय महाराज देवाला त्याची किव येते ना. असा पाऊस सुरू होतय. आता ज्याच्या घरी पत्र आहेत त्याला पावसाचा आनंद आहे बघा. दनाच वाजत आहे पत्रावर. असा पाऊस सुरू होतोय निवृत्ती महाराज की बरं वाटतंय त्याला. पण रात्री सुरू झालेला पाऊस दिवसा उघडत नाही आणि पुन्हा रात्रभर चालू राहतंय. पुन्हा हे दुसऱ्या दिवशी सकाळी काढते होता तंबाखू. या मारत का काय? इतका असतंय का? तू काय कर, तू घरात एक टाटरच बसव. बटन दाबलं की सुरू आणि बटन दाबलं की बंद. अरे तुला हे बी सहन होईना ते बी सहन होईना. देवानं करावं तरी कोणासारखं वागावं? देव माणसाची इच्छा कधीच पूर्ण करू शकत नाही. माणूसच तसलंय महाराज. हो माणूसच तसलंय. एका महाराज वारकरी होता. वारकऱ्याला 2 पोरी होत्या. एकीचं नाव होतं सकू आणि एकीचं नाव होतं ठकू. 2 पोरी होत्या, सकू आणि ठकू. सकीचं आणि ठकीचं लग्न झालं. सकी दिली अल्पभूधारकाला, म्हणजे 2 एकर शेत त्याला दिली. त्याला 10 एकर दुसऱ्याचं करीत होता पाहुणा. 12 एकर शेत पैशानं करायचा. आणि ठक्की दिली महाराज मजुरी माणसाला. त्या बिचाऱ्यानं महाराज होतं एकरभर शेती इकडे ईट भट्टी टाकली. पोरीचा बाप म्हणजे पोरीचा बाप असतो बघा. ज्याला मुली त्या बापाला विचारा कसं असते अंतःकरण. एकाच गावात 2 जणी दिल्या. महाराज सकूच्यात गेला. गेल्याबरोबर मला सकू बरं आहे का माय? गेल्या सकी रडली. सखी म्हणली दादा 10 एकर दुसऱ्याचं रान केलंय. 20,000 रुपये एकरनं केलंय. 2 लाख रुपये कण मोजून दिली आहेत. 12 एकर सोयाबीन आणि कापूस लावलाय. पण महिना झाला आज पाऊस नाही. नुसतं धान सुकायलंय. नुसता कापूस मुंडी खाली टाकायलाय. काल तर माझ्या मालकानं म्या दुसऱ्याच्या विहिरीचं पाणी वाटीने एका झाडाला घातलं. रडत रडत सखी म्हणली दादा, ते म्हणले की आणखी 8 दिवस जर पाऊस नाही पडला तर शेताला पाळीच घालावं लागते. आणि ते म्हणले शेताला जर पाळी घातली तर मी फाशीच घेणार आहे, मी राहणारच नाही. लागली रडायला मराठी. ठकी रडल्यानंतर पोरीच्या बापाचे डोळे डबडबले महाराज, डबडबले. बाहेर आला आणि वर पाहिलं. पांडुरंगा वारकरी आहे तुझा, वारकरी आहे. दन आज संध्याकाळी पाऊस पडू दे रे, माझ्या जावयाचं पीक जोपासू दे. नाना विनंती केली. सकीचा चहा प्याला आणि ठकीच्यात गेलं. आता ठकीची काय होती? इटभट्टीवर गेलं. गेल्यानंतर तिनं चहा केला, काळा चहा प्याला. मला ठकू तुझं कसं आहे माय? म्हणली कशाचं दादा कसं आहे? आधीच मजुरी मिळेना, कुठं माती मिळेना. पण ते म्हणले की ह्या काळात इटाला जास्त भाव येत आहे. एकूण तिकून खटाटूप करून 50,000 इटा काढून ठेवल्यात. पण भट्टी लावायची राहिली म्हणली. आणि भट्टी आणखी बी लावलीच नाही. नुसतं धडधड काळीच करायला. कामून लावली नाही माय भट्टी? ही असं भरून यालंय.
ते म्हणले की हे कवा पडन, ते म्हणले पाऊस जर पडला आणि इटाचा जर चिखल झाला तर मी इंड्रेलच पिणार आहे. आता ठक्कीच्या बापानं देवाला काय म्हणावं सांगा बरं, काय म्हणावं. त्याला हे बी सहन होत नाही आणि ते बी सहन होत नाही. विठ्ठल आणि म्हणून माणसावर कशाला महाराज निसर्ग तरी प्रेम करीन. निसर्गावर माणूस प्रेम करत नाही म्हणून पाऊस माणसासाठी पडत नाही. ज्ञानोबराय म्हणतात पाऊस पडतो एका पक्षासाठी. त्या पक्षाचं नाव काय? चातक. लय हुशार आहेत राव. अरे अरे कंबर बांधलेली आहे. आता दक्षिणा म्हणजे बक्षीस देणार होतो पण कंबर बांधलेली आहे. ठीक आहे. चातक पक्षासाठी पाऊस पडतो. खरं बोलले भाऊ. काय नाव भाऊ? आनंदरावजी. आनंद महाराज खरं बोलले. पाऊस पडतो चातक पक्षासाठी. पंढरीनाथ महाराज चातक पक्षी असा साधू आहे. हॉटेलचं पाणी पेत नाही, बिस्लरीचं पाणी पेत नाही, नदी नाल्याचं पाणी पेत नाही, हापशीचं पाणी पेत नाही, विहिरीचं पाणी पेत नाही, बोरचं पाणी पेत नाही. महाराज सारखा वरी पाहून असा चोच आग करतो आणि पावसाच्या धारेचंच पाणी पितो. पाहतो चातक नगे भूमी जळ. ठीक नाही महाराज, अजिबात भूमीतलं पाणी पित नाही आणि म्हणून कधी कधी पाऊस त्याच्यासाठी उन्हाळ्यात सुद्धा पडतो. विठ्ठल पण निसर्गाचं वाटोळं मी बोलून गेलो, माणसानं केलं. काय राहिलं पहिल्यासारखं. लोक म्हणले लय विज्ञान पुढं, पण मला वाटत नाही महाराज पुढं गेलं. पहिलं माईनं जर ज्वारी वाळू घातली ना तर असे पशु पक्षी चिव 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 गर्दा व्हायचा. आता दिसायला का तुम्हाला पक्षी? गंगावर धावं करायला गेलं तर कावळा दिसना चप्या करून फेरावं लागायला इकडं तिकडं. महाराज दिसायला का पक्षी तुम्हाला? त्याचं कारण आहे मोठ्या प्रमाणात माणसाने केलेली वृक्षतोड. मोठ्या प्रमाणामध्ये हो, त्यांचं आश्रयस्थान वृक्ष आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांना भजन करता करता वृक्षाकडे पाहावं आणि म्हणावं वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी. जगद्गुरु तुकाराम महाराज भजन करता करता झाडावर बोलले. महाराज बैठकीत कुणी कोणाला सोयरान पाहुणा मानायला रेकामा नसतंय, पण जगद्गुरु तुकोबरायासारखा महात्मा झाडाकडे पाहून म्हणतो वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी. का म्हणले सोयरी? कारण आमच्यात जे गुण आहे ते झाडात गुण आहे. 7 गोष्टी भगवंतानं उपकारासाठी निर्माण केल्या. रविश्चंद्रो घना वृक्ष, नदी गावश्च सज्जना, येते परोपकाराय युगे देवेन निर्मित. वृक्षात जे गुण आहे तुकोबराय म्हणले ते आमच्यात आहे, आमच्यात जे त्यांच्यात आहे. लावणी जयाने केली खंडावया घाव घाली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. ज्यानं झाड लावलं आणि पाणी घातलं, बालाजी भाऊ त्यालाही झाड सावलीत देत आहे. आणि एखाद्याला सहन नाही झालं, कुऱ्हाड घेऊन तोडायला लागला, तोडणाराला सावलीत देत आहे. विठ्ठल झाडाचा एक जरी गुण माझ्या दादा हो बाबा हो आपण घेतला तर जग आपल्या पायावर लोटांगण घातल्याशिवाय राहणार नाही. देव समजल्याशिवाय एक जरी गुण घेतला तरी. नुसतं ज्ञानेश्वरी वाचणं गाता वाचणं म्हणजे परमार्थ नाही, लक्षात घ्या. नुसत्या गळ्यात माळा घालणं बुका लावणं म्हणजे परमार्थ नाही. अरे कधी कधी चालता बोलता परमार्थही झाडासारखा करायला पाहिजे. उदाहरणार्थ
तुम्ही जर महाराज मुदखेड पंढरपूर गाडीत बसलात, नांदेड पंढरपूर गाडीत बसलात, वारकरी गाडीत बसलेत, सीट मिळालंय, गाडी पुढं गेली, पुढं गेल्यानंतर पुढच्या गावाहून गाडी भरलेली आणि एक लेकरवाळी बाई चढली. महाराज त्या बाईच्या कडेला लेकरू आहे, हातामध्ये पिशवी आहे, कशी तरी गाडीमध्ये चढली आहे, गाडीमध्ये जागा नाही, गर्दी गाडीमध्ये, नमो नमो करतात ती बाई त्याच वारकऱ्याच्या सीट जवळ आली, उभा राहिली, गाडी निघाली, कसं करावं, ती पिशवी महाराज अशी दोन्ही पायाच्या मध्ये धरली आहे आणि एका कडेवर लेकरू आहे आणि असं वर धरलंय आणि ती माऊली लेकराला घेऊन त्या गाडीत चालली आहे. पण आपण पंढरीचे वारकरी आहात ना, आपल्या गळ्यात माळ आहे ना, कपाळाला बुक्का अष्टगंध आहे ना, मी म्हणतो आपण उठायला पाहिजे, म्हणायला पाहिजे ताई तुझ्या कडेला लेकरू आहे, हातात पिशवी आहे, माझ्या जागेवर बस. आपण उठावं, त्या माईला आपल्या जागेवर बसवावं आणि तिच्या जागेवर आपण उभं राहावं. शपथ वाहून सांगतो तुम्हाला देवाची, एक ज्ञानेश्वरीचं पारायण केल्याचं पुण्य आणि आनंद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला असा कधी चालता बोलता परमार्थ करायला पाहिजे. आणि जीवनामध्ये माणिक महाराज एक तरी झाड लावायला पाहिजे. आमचे गुरु महाराज सांगत असतील तुम्हाला कथेमध्ये की महादेवाला प्रिय बेल आहे, बेल महादेवाला वाहावं. पण मी असं सांगत असतो, अगोदर एकतरी बेलाचं झाड लावावं आणि मग बेल व्हावं. एकतरी जीवनात झाड लावा. सांगू का महाराज, अहो काही उपयोग नाही 1 एकरचं 50 एकर करून. 1 एकरचं 50 एकर करा, रात्राचा दिवस दिवसाचं रात्र करा, रक्ताचं पाणी हाडाचं काढ करा आणि या लोकांसाठी कमवून ठेवा. 1 एकरचं 50 एकर करून मारा. तुमचं केलं तर गंगापूजन करतेत घरचे, लय संस्कार असले तर महाराज वर्ष श्राद्ध होत आहे, बस त्याच्या पुढं काही नाही हो. आपला फोटो सुद्धा घरात राहत नाही, खोटं बोलत नाही. महाराज एका बाबाचं मी वर्ष श्राद्ध केलं, दुसऱ्या वर्षी त्या गावात कीर्तन आलं, त्या घरी गेलो, बैठकीत बसलो, म्हाताऱ्याचा फोटो बैठकीतच लागलेला होता, फोटोच दिसाना. मला ताई इथं दादाचा फोटो होता किंवा म्हणली माय लईच पोरग भ्यालय, चिरचिरात चिरकायलंय फोटोला बघू. मग काय केला, वरी फेकून दिलाय म्हणली. महाराज गच्चीवर गेलो तर दादाचा फोटो फुटला आणि दादाच्या फोटोवर कुत्र बसलंय. अरा ह्या दादानं रक्ताचं पाणी हाडाचं काढ केलं की र, त्याचा फोटो सुद्धा घरात राहिला नाही. महाराज काय असते हो. एका गावाला गेलो कीर्तनाला, मला बास टाकली, बाजावर बसलो, मला चहा पाणी मिळालं आणि अशी 1 वर्षाचं लेकरू असं चुटू चुटू माझ्याकडे आलं. ये माई ये, मला जरा बोलायची सवय, लेकरा ये माई ये म्हणलं, उठून त्या लेकराला घेतलं. महाराज काय सून आरडली त्या घरची, महाराज महाराज त्याला खाली ठेवा, खाली ठेवा, खाली ठेवा, खाली ठेवा म्हणलं की मी सोडून दिलो ते लेकरू. आणि मग दचकलो महाराज, मी दचकलो आणि इरमलो. इरमलो कळते शब्द, मला कसं तरी वेगळं झालं. मला ताई एक विचारू का, म्हणली काय महाराज. मला लेकराला घेतलं होतं मी, खाली ठेवा खाली ठेवा का म्हणलात. म्हणली माय महाराज राग येऊ देऊ नका, तुम्हाला घ्यायचंय लेकराला तर खाली उतरून घ्या, बाजाऊ बसल्या बसल्या घेऊ नका. मेलं का म्हणून, बाजाव आमचा सासरा मेलाय म्हणली, आम्ही बाजाकडे बघत सुद्धा नाहीत. अंधार पडले असतं मी अजिबात बाजाकडे बघत नाही म्हणली, बाज कशी मला भूतावणी दिसती या. मेलं मग तुम्हाला बाज कशी टाकलीस म्हणली, आम्ही कीर्तन करायला, भजनी यायला, मृदंग वादकाला ह्यालाच बाजा टाकतात म्हणली. म्हणजे आम्ही मेलात तर मेलात. महाराज किती अवघड आहे हो. 1 एकरचं 50 एकर करून मेलं आणि ह्याच्या बाजावर सुद्धा कुणी नाही बसलं, ही परिस्थिती आहे. म्हणून एक काम करा दादा, जीवनामध्ये 1 झाड लावा. काय होईल, 1 झाड लावा, त्या झाडाला उंच मोठं करा आणि जगाचा निरोप घ्या. मरा वर्षानुवर्ष उन्हात तापलेला प्रवासी त्या झाडाच्या सावलीखाली येईल आणि झाड त्याला सांगेल, अरे बाबा फलाण्यानं मला लावलंय, फलाण्यानं माझी सेवा केली. तुम्ही गेलात तरी वर्षानुवर्ष तुमचं नाव झाड सांगितल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एक तरी वृक्ष लावा. विठ्ठल मुद्दा आहे, मुद्दा काय, पाऊस पडतो कोणासाठी, चातकासाठी. चातकाचे निकनवे मेघू पानियासी धावे, तेथ चराचर आघवे निवाले जेवी. पडतो चातकासाठी पण फायदा होतो जगासाठी. एकाच्या
उगवे अनेकांचे किंवा बहुतांचे पुढे निमित्त चातकाचं फायदा जगाचा, तसं निमित्त पुंडलिकाचा असा झालं आणि फायदा जगाचा झाला. पुंडलिकासाठी आला, नुसता नाही आला, कसा आला? गुणाला विठ्ठल अरे गुणाला आला विठ्ठल गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो. महाराज म्हणले पुंडलिकासाठी आला, नुसता नाही आला तो गुण घेऊन आला. पंढरपूरला पांडुरंग आला पण खुला नाही आला, गुण घेऊन आला. किती गुण आणले? 6 गुण. त्याला षडगुण ऐश्वर्य परमात्मा म्हणतात. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जीत. 6 गुण घेऊन आला. एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात यशश्री वैराग्य ज्ञान ऐश्वर्य औदार्य षडगुण नित्य वसती परिपूर्ण तो मी नारायण भगवंतु विठ्ठल. नुसता नाही आला, गुण घेऊन आला. पहिला गुण आहे त्याचा यश. त्याला कधीच अपयश येत नाही, त्याला यशवंत म्हणतात. म्हणून तो यशवंतो. आता तुम्ही म्हणता कथेमध्ये भागवतात 2दा आलं, आम्ही गेल्या वर्षी ऐकलं. ते आलं नाही, घेतलं. पांडवाचं कौरवाचं युद्ध होऊ नये म्हणून हे बाबा गेला होता, पण दुर्योधन म्हणला युद्ध बिना युद्ध मी केशवा, युद्ध केल्याशिवाय काही देणार नाही. महाराज हे गेला आला पण समेट नाही साधला. जरासंध समोर आला आणि पाठ देऊन पळाला आणि द्वारकेला गेला. मग पराभूत नाही का झाला? झाला नाही, व्हावं लागलं. कधी कधी महाराज माघार घ्यावं लागते, त्याला काही कारण असते. विठ्ठल विठ्ठल त्याला कधीच अपयश येत नाही म्हणून त्याला यशवंत म्हणतात. यश नावाचा गुण त्याने एका भक्ताला दिलाय. या भक्ताचं नाव काय? हनुमंतराय. खूप गोड मंदिर आहे, खूप गोड हनुमंतर आहेत आपल्या गावची. यशे थोरविला मारुती विभीषण केला लंकापती औदार्य देऊनी कर्णहती कीर्ती दिगंते मिरविली. यश नावाचा गुण मारुतीरायाला दिला. ऐका पिंपळकर लोक, सकाळी उठा, स्नान करा, माझ्या हनुमंताचं दर्शन घ्या, गाव सोडा, तुमचं काम फत्य झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल. यश नावाचा गुण तिकडे दिलाय. त्याचं नाव यशवंत आहे महाराज. यशवंत. उठल्याबरोबर हनुमंतरायाचं दर्शन घ्या. आणि एक माफी मागून बोलू का? ज्याला मायबाप आहेत
त्यांना आधी मायबापाचं दर्शन घ्यायचं, कधीच चुकायचं नाही. उठल्यानंतर नाही मारुतरायाला येणं झालं तर हरकत नाही, पण पहिलं दर्शन मायबापाचं. ज्याला मायबाप नाहीत त्यांनी फोटोचं, ज्यांच्याकडे फोटो नाहीत त्यांनी स्मरण करायचं. परमार्थाचं सारय राहाव मायबापाची सेवा. किमान महाराष्ट्रातल्या लोकांना तरी मायबापाचं महत्त्व सांगण्याची गरज पडू नये. पण काय करावं महाराज, ज्या महाराष्ट्रानं मायबापाची सेवा केल्यास काय होतंय हे जगाला शिकवण्याचं काम केलं, त्याच महाराष्ट्रामध्ये आज वृद्धाश्रम निघतायत. लाजिरवाणी गोष्ट आहे. विठ्ठला पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाकडे पहा, नमस्कार करा आणि विचार करा, हे परब्रह्म विटेवर का आला असन, का आले पांडुरंग महाराज पंढरपूरला, असा जर विचार केला तर त्याचं उत्तर तुम्हाला चंद्रभागेच्या वाळवंटात गेल्यास मिळेल. चंद्रभागेत स्नान करा आणि पुंडलिकाचं दर्शन घ्या. शपथ होऊन सांगतो तुम्हाला, जर पंढरपूरला गेला नसला तर जाऊन या. काला झाल्यानंतर माझ्या पांडुरंगासारखा देव तुम्हाला जगात सापडणार नाही. जगात का म्हणलो, जगाचा एकच देव आहे, पण जगात का म्हणलो, तुम्ही गुजरातला जा तुम्हाला देव मिळेल, पण पायाचं दर्शन मिळणार नाही. जगन्नाथपुरीला जा तुम्हाला देव मिळेल, पण पायाचं दर्शन मिळणार नाही. आणि असा देव आहे पांडुरंग महाराज. का आला, पुंडलिक तुम्हाला उत्तर देतील. पुंडलिकाच्या भावार्था, पुंडलिकानं केलेली मायबापाची सेवा आणि त्याला प्रसन्न होऊन परमात्मा आलाय. म्हणजे कोणासाठी आला, पुंडलिकासाठी. पण महाराज घरी पाहुणे आल्यानंतर इकडं कशी पद्धत आहे, पाहुण्याकडे तोंड करून बसाव का पाठ करून बसाव, तोंड करून बसाव का पाठ करून बसाव, तोंड करून बसाव. मग पुंडलिकाकडे आलेत ना परब्रह्म, मग पुंडलिकाकडे परब्रह्म आल्यानंतर पुंडलिकानं तोंड पांडुरंगाकडे करायला पाहिजे का पाठ करायला पाहिजे. बघा तुम्ही महाराज, पुंडलिकाचं दर्शन घेऊन घाटानं वरी जा आणि पांडुरंगाचं दर्शन घ्या. पांडुरंगाचं तोंड कुणीकडे आहे, कधी केलाय का नाही विचार, कुणीकडे आहे, कुणीकडे आहे, चंद्रभागेकडे, पूर्वेकडे. आणि पुंडलिकाचं तोंड कुणीकडे आहे, पूर्वेकडंच आहे का नाही. म्हणजे पुंडलिकाचं तोंड पूर्वेकडंच आणि पांडुरंगाचं तोंड पूर्वेकडंच. म्हणजे पांडुरंगाकड पुंडलिकाची पाठ आहे. कारे पुंड्या मात पुंडलिकाला बोलले, कारे पुंड्या मातलाशी उभे केले विठ्ठलाशी, ऐसा कैसा रे तू धीट मागे भिरकाविली वीट. पण पुंडलिक म्हणले, मला पक्क माहिती आहे हे माझ्यासाठी नाही आला, मी माय बापाची सेवा करतो म्हणून सेवेला प्रसन्न होऊन आलाय. मला पक्क माहिती आहे ज्या लेकराचं तोंड माय बापाकडे आहे त्या लेकराची पाठ राखण देव करतय. विठ्ठल म्हणून परमार्थाचं सार जर काय असेल तर मायबापाची सेवा आहे. हो, नुसतं शिक्षण कामाचं नाही, संस्कार करणं महत्वाचं आहे. नुसता व्यापार कामाचा नाही, व्यवहार करणं महत्वाचं आहे. नुसता परमार्थ कामाचा नाही, आई वडील करणं महत्वाचे आहेत. विठ्ठल महाराज, एखादा म्हणीन मला गाथा पाठ आहे, भागवत पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, 4 शास्त्र पाठ आहे, 6 शास्त्र पाठ आहेत, 4 वेद, सगळं पाठ आहे, पण त्याची जर मायबापाकडे पाठ असन तर सगळं सपाट आहे. आणि एखादा म्हणेल मला काहीच पाठ नाही
पण मायबापात मी आहे, मायबापाला मी जीव जतन सांभाळतो. शपथ वाहून सांगतो, वारकरी संप्रदायामध्ये त्याच्यासारखा श्रीमंत कोणी नाही. ज्याच्या पाठीवर बापाचा आशीर्वादाचा हात आहे आणि ज्याच्या डोक्यावर माईचा सोन्याचा पदर आहे. सोन्याचा पदर काय म्हणलो, जेवण झालं की माईचा पदर हात रुमाला होतो. पहिले लोक जेवण झाल्यास निवृत्ती महाराज माईच्या पदराला हात पोसायचे. माईच्या पदराला, बायकोच्या पदराला पुसून बघा कशी झाडती तुम्हाला बायको. जेवण झालं की माईच्या पदराला हो, म्हणून माईचा पदर जेवण झालं की हातरुमाला होतो. झिमझिम पाऊस यायला तर छत्री होतो, थंडी वाजत असेल तर चादर होतो. म्हणून सोन्याचा पदर, ज्याच्या डोक्यावर माईचा सोन्याचा पदर आहे, बापावर आशीर्वाद, बापाचा पाठीवर आशीर्वादाचा हात आहे, तो जगात श्रीमंत आहे. आयुष्यात त्याला कोणापुढं हात पसरायची गरज पडत नाही. माय बापाची सेवा महत्वाची. विठ्ठला यश नामाचा गुण महाराज. पहिला गुण आहे यश. दुसरा श्री म्हणजे लक्ष्मी. आपण फार श्रीमंत देवाचे भक्त आहेत महाराज. आमच्या देवाचे पाय लक्ष्मी, पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावी कुलती श्री. औदार्य तिसरा गुण आहे औदार्य. तुझे औदार्य जाणू स्वतंत्र, देताना मनसे पात्रा पात्र, कैवल्य आयुष्य पवित्र जे वैरी आहेत दिले. चौथं ज्ञान. ज्ञान म्हणजे विठ्ठल आणि विठ्ठल म्हणजे ज्ञान. विदा ज्ञानेन ठान शून्यान लाते गृह्णांती विठ्ठल. महाराज विठ्ठल म्हणजे ज्ञान. अरे ज्याला वेदानं शिकवून शहाणं केलं त्याला विठ्ठल म्हणतात. विठ्ठल वैराग्य. पाचवा गुण आहे वैराग्य. एकदा गोकुळातून मथुरेत गेला, पुन्हा गोकुळात नाही गेला, मथुरेतून द्वारकेत गेला, पुन्हा मथुरेत नाही गेला, याला वैराग्य म्हणतात. आपलं वैराग्य कसं सांगतो, आमच्यात एक आपा आहेत, अशा मिश्यात त्याच्या महाराज की मिशीवर लिंबू थांबत आहे. अशा मिश्यात रुबाबदार माणूस. पण आपाचे आणि काकूचे भांडणं लागले. भांडण करता करता काकू भाकरी करू लागली, पीठ घेऊ लागली. पीठ घेता घेता म्हणली कवा कळाव कवा कळाव कवा कळाव. सगळं हाताचं पीठ आपाच्या मिश्यात गेलं. महाराज मिश्या पांढऱ्या झाल्या. लोक हसले, आपाला राग आला. मला तुझं तोंड बघणार नाही, मी निघालो आता, हे बघून घेतो. किती बी महाराज आमच्या गलीतल्या माय मावल्या म्हणली आपा चरतच असते. नवरा बायकोची भांडणं नाही बाई, आता ही आपा तुम्हाला कधीच दिसणार नाही. 9ची गाडी लागलेली होती एसटी. आपा एसटीत बसले. सगळ्या माय मावल्या रडायल्या, जाऊ नका माय आपा, जाऊ नका वय. तरी आपा म्हणले आता मी थांबणार नाही. निघाले आपा. महाराज कोडगावातून बसले, आमच्या गावातून परळीला गेले. 25 किलोमीटरचं अंतर. तिथं जाऊस तर राग शांत झाला. कुठं जावा बाबा म्हणले. वैद्यनाथाला गेले, दर्शन केलं. 1 डझन केळं घेतले, 1 किलो शेप घेतले. म्हातारीला नशीचा पुडा घेतला आणि आपा 12च्या गाडीला बसले. आणि आपा तर आले. म्हातारीनं भाकरीन पिठलं केलं आणि आपण म्हातारी बेस्ट भाकरी पिठलं खायले. तर बाया म्हणाल्या तर मग आई आपण तर रडलात की ग कोटग्या कोटग्या लाज नाही आणि कालचं कोट ग आज नाही. असलं आपलं वैराग्य. विठ्ठल ऐश्वर्य. आता ज्याचे पाय, ज्या पांडुरंगाचे पाय लक्ष्मी दाबते त्याचं ऐश्वर्य काय सांगावं, काय सांगावं महाराज. असे 6 गुण घेऊन आला. 6 गुण. गुन्हा आला विटेवरी, विटेवरी गुन्हा आला. 6 गुण घेऊन माझा परमात्मा आला. पितांबर धार सुंदर पितांबर धार. एक लक्षात ठेवायचं, नाही तुम्ही हुशार आहेत. तात्याभाऊ थोडा आवाज द्या, उगं तिळा इतका थोडा. हो, एक लक्षात ठेवायचं, कोणी कसलंही प्रमाण देऊ बरं का मायानो. तुम्ही बी सोर मिलो मागणीचा टाळण्या वाजवायचा. कोणी कसलंही प्रमाण देऊ, नाही जरी कळालं त्या आकारानं आरडायचं. आकारानं आरडायचं. बरं तुम्ही म्हणता काही बी कसं म्हणून चाललास. इमानदारीनं मी काही बी म्हणत नाही महाराज.
बरं निवृत्ती महाराज तुम्ही म्हणता तसं कसं जमन, लोक काय, कोणते लोक काय म्हणतील? खाली बसलेले बाप्पा आणि ह्याचं लक्ष आहे आपल्याकडं, आणि समोर शेजारचं ते त्याच्या नादात असते. एक सांगू का तुम्हाला, श्रोते मंडळी ही नाद ब्रह्मात डुलत असते, याचं शब्दाकडे लक्ष नसतंय, नादात डुलत असते नादात. आता मृदंगाचं आपल्याला काय कळतंय, पण आपण डुलतो का नाही, क्या बात आहे क्या बात आहे क्या बात आहे, काय कळतंय आपल्याला त्याच्यातलं, पण डुलत नाद ब्रह्मात डुलत. कुठं नाही महाराज, मला माहितीत का नाही पण सांगतो. आमच्या गावात एक इबलीस आहे. इबलीस, इबलीस म्हणजे काय, इबलीस नाव आहे त्याचं. इतकं इबलीस आहे महाराज, पोरग त्याच्या कोणी नादीत लागत नाही. माय बापानं त्याला सोडून दिलेलं. हो, मारुती मंदिरावर जर गेलं कुणी झोपलेलं असलं तर बुरकुंड घेईन आणि धोत्राला बांधीन, ह्याला म्हणायची इबलीस. कोणाला काळत लावीन. आणि त्या इबलीसला घेऊन एक दिवशी मी लग्नाला गेलो. आता बाकीचे लोक म्हणले गावचे माणसं होतो मी, तुम्हाला कळत नाही गाव, त्याला घेऊन कसं जावं. मग गेलो लग्नाला. महाराज लग्नाला गेलो तर मंडपात अशा मायमावल्या पुरुष मंडळी बसलेली, सगळ्याच्या हातात अक्षदा, नवरदेवावर स्टेजवर आलेली, आणि पुरीचा बाप निसता टेन्शनमध्ये. मग मी दिसल्याबरोबर म्हणला बापा बापा महाराज आले, या महाराज महाराज या महाराज या. खुल्लंच महाराज तात्या. खुल्ल्यानंतर बाकीचे लोक म्हणले कसं काय खुल्लं. मी म्हणलं तात्या काय झालं. बरं झालं म्हणले आलात. हे बघा म्हणले बामन आता सांगायले की मला 3 लग्न आहेत आणि मी अक्षदा वाटलाय, सगळे लोक बसलेत, आता कसं करायचं. काय नाही म्हणले महाराज तुम्ही 5 मंगळास टाका म्हणून टाका, आणि मी लगेच लोक जेव घालतो, बामन आल्यानंतर होम हवन करीन. म्हणा बरं 5 मंगळास टाका, खरं बरं आम्हाला मोकळं. आता मी झालो घामाघूम. तुम्ही म्हणता का म्हणून, मला 5 येतच नाहीत, तर 3च येतात. आता काय करावं बाबा म्हणलं, असं केलं मी. घाबरलो ना. मला ते इबलीस मला काय झालं महाराज. अरे इबलीस अवघड झालं. मला काय झालं. मला आपल्याला 5 मंगळाकाष्ट येत नाहीत, आणि हे म्हणते की 5 म्हणा, 2 कुठून म्हणा. मी आहे ना म्हणला, तुम्हाला काय करायचं. राहिलं ना, घेतला माईकून, राहिले इबलीस बी उभा. आता काय करावं बाप्पा म्हणलं. आणि हे काय म्हणे, ह्यानं जर हिंदी गाणं म्हणलं तो काय करावं, अवघड झालं. मला इबलीस मला म्हणला, गपचूप वारा म्हणला. आता काय करावं बाबा म्हणलं. मग मी म्हणलं बाबा मला आधी माझ्या 3 तरी म्हणू दे. आता मी काय विचार केला, आपण 3 म्हणाव आणि त्याला मन म्हणाव. हे काय म्हणणार आहे, ह्यानं जर एखादं गाणं सुरू केलं हिंदी, आपण पुटकून खाली बाजू, आपशात दन किती द्यायला. मी असा विचार केला. मी आपलं 3 म्हणलो महाराज. गंगा सिंधू राजा भी आणि यम ब्रह्मा 3 म्हणल्या आणि सावधान झालं. सावधान झाल्यानंतर महाराज त्यानं 4थी उचलली. वा उचलली सावधान, आणि लोक अशी बसलेली. कक्का किक्की कुकू के काय को काऊ कमका गग्गा गिग्गी गुग्गू. काय नाही महाराज, लोक असे बसलेत पदशीर, कुणी हालचाल करीना काय ना. त्यानं पूर्ण कक्का किक्कीची 12 कडी म्हणी सावधान की लोकांना असं केलं. मी इकडं तिकडं बघितलं, कुणीच काय म्हणे. म्हणला म्हणू का, मिळाले मन मन जमायले म्हणलं मन. सुरू केलं महाराज त्यानं नन महाराज नाना मंगळाष्टका म्हणल्या, लग्न लागलं, आम्ही जेवलो. मला तर कमालच वाटली महाराज. जाता जाता एक तुमच्यासारखा माणूस म्हणायला इकडे या बरं. याला ह्यानं ओळखीलं बाबा. आता मला काय कुठला आहे. मी बाबा बाबा ह्यानं ओळखीलं बाबा. आता मी आमच्याच गावचा आहे. आवाज लय टाप आहे गड्या. वा वा. मी आता तुमच्या पाया पडू दे एकदा. तेव्हापासून कळालं लोक शब्दाकडे लक्ष देत नाहीत. आकार आकारानं आलडा कीर्तनच रंगलं. विठ्ठल महाराज म्हणतात गुन्हा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर. जो सुंदर आहे आणि सुंदर असून ज्यानं पितांबर धारण केला, ठीक नाही. परमात्मा सुंदर आहे का पितांबरधारी, अगोदर सुंदर आहे का अगोदर पितांबरधारी. वा वा अनंत भाऊ वा. अगोदर सुंदर आहे आणि नंतर पितांबरधारी. नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरीशी आले, भक्ते पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. अगोदर सुंदर आहे. किती सुंदर आहे. डोळे कान तुम्हीच म्हणा आता. हे थोड्या वेळानं म्हणा, 5-10 मिनिटांनी. किती सुंदर.
काय नियोजन आहे राव तुमचं, नियोजन खरंच मानावं लागेल. ह्यांना चांगलं कळतं की कीर्तनाला काय लागतंय, सिस्टीम कशी लावा चांगलं कळतंय, अभ्यास आहे तुम्हाला बरोबर. संयोजक मंडळीला मानावं लागेल महाराज, हो मानावं लागेल. मृदंगवादक कसे लावाव, ठीक आहे ना, हा टाळकरी गायक कसे लावाव आणि श्रोते कसे असाव हे पिंपळ कवटाकडून शिकाव. काय करावं, मी दोनदा बी जेवणच आलोय, आता पुढच्या वर्षी उपाशी येतो. जेव कसं घालाव हे कसं आहे. आता प्रताप महाराज पुढी ना पुढच्या वर्षी, म्हणजे ह्याचा अर्थ मीच म्हणायलो आहे की नाही. किती सुंदर आहे माऊली महाराजांनी सांगितलं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. बरं जाऊ द्या, मी तुम्हाला विचारतो, कीर्तनाच्या गादीवर बसून का पाहण्याच्या नाहीत महाराज उभा राहून. पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाच्या समोर गेल्यानंतर तितका सुंदर दिसतंय का? उगा कॅमेरा चालू आहे म्हणून मी बी हो म्हणत नाही. आपल्याला जग सुंदर दिसतंय का देव सुंदर दिसतो? खरं बोललात तुम्ही, जगच सुंदर दिसतंय, देव सुंदर दिसत नाही. देवाला सुंदर म्हणतो प्रमाणात आपण. आणि जर खरा देव सुंदर जगापेक्षा दिसला असताना माणिक महाराज तर पंढरपूरहून आलंच नसतं. एकादशी दिवशी संध्याकाळी बसतंय गावाकडे, ह्याला कोण म्हणलं देव सुंदर दिसतंय? महाराज जग सुंदर दिसतं. आणि खरं सांगू, जग सुंदर दिसतं म्हणूनच रडावं लागतंय. विठ्ठला विठ्ठला. जग तरी का सुंदर दिसतंय? प्रश्न आहे, जग तरी का सुंदर दिसतंय? जगाचं अधिष्ठान सुंदर आहे म्हणून जग सुंदर भासतंय. कळालं का? 100 एकरवाला माणूस 40 लाखाच्या गाडीत आला. बस झाली 40 लाखाची, 40 लाखाच्या गाडीत आला. आणि आल्यानंतर महाराज आला आणि तो व्यासपीठावर बसला. त्यानं त्याच्या हातात 4 पितळाच्या अंगठ्या घातलेल्या होत्या, काय खपूची खपू. आणि त्याची बायको बी महाराज उतरली, ती बी आता 100 एकराच्या. चला मुद्दाम भजन घेतलं, पुन्हा पुन्हाचा वेळ आता मिटविला आपण याच्यात. आपला मुद्दा काय? हो महाराज, जग तरी का सुंदर दिसतंय? ऐका लक्ष देऊन. जगाचं अधिष्ठान परमात्मा सुंदर आहे म्हणून जग सुंदर भासतंय. याला दृष्टांत गेलेलो, दृष्टांतावर बसायचं, सिद्धांतापर्यंत जायचं, सिद्धांताला धरायचं, दृष्टांताला सोडायचं. महाराज हा 100 एकरवाला माणूस आला आणि इथं बसला, पितळाच्या अंगठ्यात त्याच्या हातात, आणि खपू महाराज पितळाची साखळी गळ्यात आहे. आणि त्याची बी बायको आली महाराज, आणि आल्याबरोबर त्याच्या शेजारी बसली. तिनं सगळे बेंटेक्सचे दागिने घातलेले होते. हो, खोया तो गम नाही, सोने से कम नाही, इसका नाम बोलते बेंटेक्स. हातात पाटल्या बेंटेक्सच्या, ठीक नाही, गळ्यात दागिने बेंटेक्सचे, कानात झुमरं बेंटेक्सचे. ह्या मावल्या बसल्या, आता बसल्या म्हणल्या, आता माय किती दागिने आहेत ग. दुसरी म्हणाली, कसले दिसायलेत ग? अगं ते काय आपल्यासारखे दागिने आहेत का काय येडे, कसलं बावन कशी सोनं दिसायला येते. आता खरं सांगा, ते सोनं आहे का? सोनं आहे का? हे सोनं नाही, पण सोनं भासायलंय. विठ्ठल एखाद्या गरीबाच्या बाईनं जर प्युअर सोन्याची साखळी केली ना महाराज गळ्यात, प्युअर सोन्याची, तर श्रीमंताची म्हणती सोन्याची का काय का? काय धंदा आहे? श्रीमंताच्या गळ्यात पितळी भासतं सोनं. तसं महाराज ही जग सुंदर नाही भासतंय. बघा मामा, पंढरनाथ मामा, जगात कोणती वस्तूला सुंदर म्हणा, कालांतरानं कळते की ते सुंदर नाही गडी. कोणती वस्तू घ्या, कोणती वस्तू, एखादी वांग्याची भाजी करा आणि काय सुंदर झाली, काय सुंदर झाली आपण म्हणतो. मग एक जण मला सुंदर झाली, आता मला वाटायला पंढरपूरला जावं, दर्शन घेऊन यावं आणि पुन्हा खावं. त्यानं जशाला तसं भाजीचं बघून कपाटात ठेवलं, कपाटाला कुलूप लावलं, घर लावलं, पंढरपूरला गेला, एकादशीला राहिला, द्वादशीला निघाला आणि त्रयोदशीला कपाट उघडलं, मला सुंदर भाजी खाणार आहे. आणि महाराज भाजीवरचं टोपण उघडलं, कसं झालं? बाबा बाबा सुंदर, बापा बापा म्हणला, सगळ्या आळ्याचं. अरे कसं वास यायलाय. माय म्हणली, अरे ते सुंदर नव्हतीच र, ते तुझा वेडेपणा होता. जगात कोणतीच वस्तू सुंदर नाही. मी म्हणलो काय मंडप सुंदर आहे. लगेच आमचे तातेराव म्हणले, फपाळ महाराजांना मंडपाला सुंदर म्हणले, आणि खरंच मंडप सुंदर आहे. पण 15 वर्षानं त्याचा माझा योग आला, त्याला कळालं महाराजाची कथा आहे. महाराजाची कथा आहे म्हणजे त्यांनी हेच मंडप आणला. किती वर्षानं आणला? 15 वर्षानं. आणि मग हेच मंडप आणल्यानंतर गावकरी म्हणले, काय कमाल आहे, इतका जुना मंडप आणतात का? हो, ते म्हणले महाराज बघा काय म्हणतात. आणि मी आल्याबरोबर मी म्हणलो काय कमाल आहे, असा मंडप कशाला आणला, जरा नवा आणायचा. हो, ते म्हणले तुम्ही 15 वर्षापूर्वी 2025
बसला म्हणला होता लय सुंदर आहे, तवा म्हणलं सुंदर आहे, पण आता नाही ना राहिला सुंदर. याचा अर्थ हे रे बाबा, जगात कोणतीच वस्तू सुंदर नाही. विठ्ठल नांदेड पंढरपूर गाडी, नांदेड पंढरपूर गाडीने एक कंडक्टर बसायचा. हो, कशावर बोलायलो आपण? म्हणतो सुंदर, पण कालांतरानं कळते सुंदर नाही. एक कंडक्टर बसायच्या गाडीत आणि अंबाजोगाईच्या पुढं गाडी गेली, परळीच्या पुढं गाडी गेली, अंबाजोगाईने एक म्हातारी गाडीत चढायची. आणि त्या म्हातारीला काहीतरी कळमला महाराज नोकरी होती. बरोबर ती यायची ना, आल्याबरोबर ती म्हणायची वागा मला जास्त लांब धाडू नको रे, मला तो यापाशी बसवती. मग कंडक्टर जवळ एक जागा असती, त्या जागेवर ती म्हातारी बसायची. आणि बसल्याबरोबर त्या म्हातारीनं थोड्या वेळानं महाराज डबा उघडायचा आणि मुठभर काजू कंडक्टरला खायला द्यायचे. खाय माय खाय. आणि मग कंडक्टरने ते काजू खायचे. काजू बी असे लागायचे खरट खरट मीठ लावलेले काजू. महाराज दररोज म्हातारी बसायली, एक मूठ दोन मूठ काजू जायली. कंडक्टर साहेब लकले काजू खायला, त्याला काजू बरे वाटायले. आणि मग महाराज घरून डब्बा निघताना बायको म्हणली कंडक्टर साहेबाला 4 पोळ्या देऊ का हो? ते म्हणले अगं 2च दे. म्हणली का हो? अगं काय सांगावं तुला, मी एसटीत जातो, असे सुंदर सुंदर काजू खातो. एक म्हातारी मला दररोज 2 मोठी काजू जायली. म्हणली माय कमाल आहे, तुम्हाला कसे काजू मिळालेत, आम्हाला तर शेंगदाणे मिळेना. अगं इतके सुंदर आहेत, काय सांगू त्या काजूचा महिमा, इतके सुंदर आहेत. कंडक्टर साहेब बसले गाडीत, निघाली नांदेडून गाडी, परभणीला आली, परभणीहून निघाली गंगाखेडला आली, गंगाखेडून निघाली परळीला आली. आणि परळीहून अंबाजोगाईकडे जाता असताना कंडक्टर साहेब म्हणले आता काजू येतात, आता काजू मला मिळणार आहेत. अंबाजोगाईला गाडी गेल्याबरोबर उभा राहिली. आजी आली, या आजी, आजी या. आजी बसल्या, गाडी निघाली. लगेच आजीनं डबा उघडला, मुठभर काजू कंडक्टर साहेबाच्या हातात दिले. कंडक्टर साहेबांना खाल्ले. पुन्हा मला डबा उघडला, पुन्हा मुठभर दिले. पुन्हा खात असताना कंडक्टर साहेब म्हणले आजी किती सुंदर काजू आहेत, खारट खारट मीठ लावलेले काजू आहेत. आजी तुम्हाला आवडत नाहीत का हो काजू? लय आवडतेत बाबा. अरे काजू आवडतेत म्हणून तर खाते. तरुण वयात इतके काजू खात होते. 11वी 12वीला असताना बाप तर इतके काजू द्यायचा. काय झालंय बघ, खाऊ खाऊ काजूची सवय लागली. पण आता 80-90 वय झालं, सगळे दातं पडलेत, हिरड्या फुगल्यात, थोडा धक्का लागला की रक्त निघायले, पू निघायले. पण काजू खायचे कुठं सवय चालली. मी काजू खायलेत. मग काय करायला, दुकानावर चालले, किलोभर काजू घ्यायले, 2-3 दोड्यात टाकते आणि ते चगडी ते त्याला रक्त पून सगळं निघत आहे. आणि काय करू र? मग ते काय काजू करता, काय करते म्हणली, सगळेले काजू वाळी येते तुला खायला देते. काय कंडक्टर उलटलं महाराज. आणि मग महाराज घरी गेलं. घरी गेल्यानंतर चेहरा पडण्याचा उलटू उलटू. बायको म्हणली का वर आज सुंदर काजू खाल्ले नाहीत का? बायको म्हणली काय झालं? तुम्ही तर म्हणलात की सुंदर काजू. सुंदर नव्हते ग म्हणला, सुंदर नव्हते. मला भासले, ते माझा वेडेपणा होता. ऐका म्हणली आता काजूला आणि बदामाला सुंदर म्हणू नका. जगात काही सुंदर नाही, एकच सुंदर आहे, पितांबर सुंदर आहे. सांगू का आणखी 10 मिनिट? प्रताप महाराज श्रीमद भागवत महापुराण कथा आहे पुराणात. चेंडू कालियाच्या डोहात पडला आणि भगवान कदंबाच्या झाडावर चढले आणि डोहात उडी मारली. उडी मारल्याबरोबर कालिया नाग झोपलेला होता, 101 फण्याचा.
आणि त्याच्या बायका जाग्या होत्या. कोणाच्या? नागाच्या. नागाच्या बायका म्हणजे कोण असत्या? नागिन. नागिनीच. नागिनी जाग्या होत्या, नागिनी. आणि हे बाबा गेला नागिनीच्या मेळ्यात. आता नाग डेंजर का नागिन महाराज? नाग तर डेंजर आहेच, पण नाग से नागिन बुरी काटत लहरी आजाय. नागापेक्षा अशोक महाराज नागिन लय डेंजर. स्वभाव आहे तिचा की माणूस दिसल्याबरोबर कडाडून चावा घेणं स्वभाव आहे. आणि हे भगवान कृष्ण महाराज त्यांच्या मेळ्यात गेले. पण गेल्याबरोबर ह्या नागिनीनं पाहिलं. पाहिल्याबरोबर पाहतच राहिल्या. बरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम बिभ्रदवास कनक कपिशम वैजयंतींच माला रंध्रान वेणोरधर सुधया पूरयन गोपवृंदै वृंदारण्यम स्वपदरमनम प्राविशद गीत कीर्ती. पाहतच राहिल्या महाराज. वै ग एवढं गोड लेकरू, एवढं सुंदर लेकरू, माहीन तरी कसं पाण्यात सोडा असेल ग. चावा घ्यायचा सोडून पाहतच राहिले. हे पोरग कोणाच? सावळ्या बाणाच मलपत मलपत चालत. पाहतच राहिल्या. इतका सुंदर आहे. विठ्ठल विठ्ठल इतका सुंदर आहे. हे बाबा एका राजाच्या यज्ञात गेला 3 पावलं भूमी मागण्यासाठी. किती सुंदर आहे सांगायला. 3 पावलं भूमी मागण्यासाठी गेला आणि राजाची पोरगी अशी बसलेली होती. तिचं नाव होतं रत्नमाला. बसलेली होती. आणि त्या पोरीनं बघितल्याबरोबर तिनं एक विचार केला की माय किती सुंदर आहे आणि असलं लेकरू मला झाल्यास. मातृत्वाचा तिनं महाराज मातृत्वाचा विचार केला. वात्सल्य भाव तिच्या मनात आला. लग्ना अगोदर तिला पाना फुटला. दचकली महाराज ती. आता काय करू म्हणली. डोळे झाकले भगवंताला म्हणली देवा अरे तुझ्याविषयी मी पुत्राचा विचार केला, मला पाना फुटला, मी काय करू. पण वामन भगवान म्हणले हे बघ बाई मी 8 वर्षाचा आहे आणि 8 वर्षाचं कोणतं लेकरू माईला पित नाही. तुझी ही इच्छा मी कृष्ण अवतारात पूर्ण करीन. पण काय झालं महाराज ह्या बाबानं त्या बळीला पाताळात घातलं आणि पाताळात घातल्यामुळे त्या पोरीला ह्याचा जास्तच राग आला. ती म्हणली बुटकं दिसायलंय, सुंदर दिसायलंय, पण चांगलं कडू दिसायलंय. माझ्या बापाला पाताळात घातलं, ह्याला तर मारलं पाहिजे. अगोदरचा भाव काय किती सुंदर आहे, ह्याला पाजलं पाहिजे. पुन्हा भाव काय लय कडू दिसायलंय, ह्याला मारलं पाहिजे. कृष्ण अवतारात पुतना झाली. विठ्ठल पाहिल्या बरोबर पाना फुटावा इतका सुंदर आहे. विठ्ठल विठ्ठल काशीच्या ब्राह्मणाच्या घरी भीमक राजाच्या घरी एक ब्राह्मण गेले. काशीचे भीमक राजाच्या घरी मुलगी रुक्मिणी उपवर झालेली होती. कोणाची मुलगी? आणि मग म्हणले आमचीच आहे. महाराज पोरगी पाहिल्याबरोबर ब्राह्मणानं वर्णन केलं कृष्णाचं. या पोरीला आपल्याकडे एक नवरदेव आहे म्हणले. द्वारकेचा राजा असला आहे म्हणले. कसला? वर्णन केलं. जसं वर्णन त्या ब्राह्मणानं केलं तशाला तसं वर्णन रुक्मिणीनं आपल्या मनात ठेवलं आणि कृष्णच उभा केला चित्तात. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण बिबरेर हरतुंग तापम रूपम दृश्यम दृश्यमताम अखिलार्थ लाभम त्वयच्युत विशती चित्तम पत्रपम मे. सुखदेवजी वर्णन करतात जसं महाराज ब्राह्मणानं त्रिभुवनात सुंदर आहे परमात्मा वर्णन केलं आणि रुक्मिणीनं ऐकलं. ऐकल्याबरोबर हरतुंग तापम ताप पळाले. हो नुसतं वर्णन ऐकलं तर ताप पिळाले, सुंदरपणा ऐकला ताप पिळाले आणि गुण ऐकले तर अलभ्य असा लाभ झाला. इतका सुंदर आहे. विठ्ठल महाराज सुंदर असल्यामुळे त्याच्याकडे डोळे लावा. राहू द्या आता प्रमाण. सुंदर असल्यामुळे त्याच्याकडे डोळे लावा आणि गुणवान असल्यामुळे त्याच्याकडे कान लावा. डोळे कान त्याचे ठाई आणि मन पायी सुकुमार पायी त्याच्या असल्यामुळे मन पायी राहू. हे झालं कीर्तन एकच करा. जोपर्यंत डोळ्यानं दिसतंय तोपर्यंत भगवंताला पाहून घ्या.
डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. एकदा जर डोळे आंधळे झाले चष्मे लागले मग काय देव दिसणार आहे तुम्हाला. जोपर्यंत कानानं ऐकू येतंय तोपर्यंत कीर्तन ऐका, भजन ऐका, भागवत ऐका ना. कानं दिलेत ना देवानं मग ऐका. सांगू का तुम्हाला, कानं असून जर नाही ऐकलं तर पुढच्या जन्मामध्ये निसते हे काता हे नुसतं शिके लावतंय देव, मध्ये कनेक्शनच देत नाही. मग त्याला आपण काय म्हणतात, भैर. भैऱ्याला विचारा महाराज भैऱ्याचं काय दुःख आहे. भैऱ्याला विचारा. आमच्या गावात 2 भैरीत खोटं बोलत नाही आणि दोन्ही भैऱ्याचे घर असे समोरासमोर आहे. मी वाट्यावर बसलेलो होतो आमच्या आणि महाराज एक भैर निघालो बाहेर आणि दुसरं भैर बाहेर निघालं. पॅक भैरे दोघं बी. आणि हे पहिलं भैर दुसऱ्या भैऱ्याकडे बघून हसायले हसायले. त्याला काय म्हणतंय, परडीला चालला का काय. ते म्हणला नाही. मग परडीला चाललो. ते म्हणला मला वाटलं परडीला चाललास काय की. हाय का मिळ नाही कोणाची कोणाला मिळ असं असतंय. भैऱ्याचा खेळ हे भैऱ्याचा खेळ. हो हे भैर कामून झालं माहिती का तुम्हाला. कान असून ह्यानं नाही ऐकलं. नाही ऐकले हरी कीर्तन, नाही ऐकले हरी नाही केले पुराण, नाही केले पुराण, नाही वेद शास्त्र पठण, नाही वेद शास्त्र पठण, नाही वेद शास्त्र पठण. काकड्यातले प्रमाण आहेत महाराज ऐक नाही. मुका बहिरा माणसं मुके का झाले. साधू संताची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, तेने वाचा पंगू झाली. एका जनार्दनी कृपा लाधली लाधली लाधली. मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, झालो वाचा गेली. ओ तो पंडित महाचारे, ओ तो पंडित महाचारे. मुका झालो, मुका झालो, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. जोपर्यंत हे इंद्रिय आहेत ना तोपर्यंत परमार्थ करून घ्या. डोळे आहेत तोपर्यंत बघा, कान आहेत तोपर्यंत ऐका, वाचा आहेत तोपर्यंत नामस्मरण करा, पाये चांगलेत तोपर्यंत वारी करा. ठीक आहे ना, वारी करा महाराज. जोपर्यंत पाये चांगलेत तोपर्यंत वारी करा, जोपर्यंत हात चांगलेत तोपर्यंत भजन करा. हात होती खुडे पुढील मोटके कळे, करुणी घाली सकळे दाना देखील ज्ञानोबराय म्हणले. जोपर्यंत हात चांगले तोपर्यंत दान करत जा. हो दान करत जा. महाराज लोकायला याला कनाकन दक्षिणा द्यायची. ठीक आहे, दान करायचं महाराज. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठो पवित्रो यदि नाम घोषो, हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. आवश्यक आहे. दानेन पानीर न तु कंकनेन, स्नानेन शुद्धिर न तु चंदनेन, मानेन तृप्तिर न तु भोजनेन, ज्ञानेन मुक्तिर न तु मुंडनेन. हे आवश्यक आहे. विठ्ठल म्हणून महाराज म्हणतात डोळे तुम्ही घ्या रे सुख. ठीक आहे ना. काय द्रौपद हा मन पायी राहू हे, डोळे कान त्याची टाई, मन पायी राहू हे. काय होईल महाराज, काय होईल. तिसरं चरण. निवारून जाय माया, निवारून जाय माया, निवारून जाय नाया, निवारून जाय नाया, निवारून जाय माया, निवारून जाय माया.
ऐसे छाया जयाची. डोळ्यानं त्याला पाहिलं, कानानं त्याला ऐकलं आणि मन त्याच्या पायी ठेवलं. फायदा काय? महाराज म्हणतात मायेचं निवारण होईल. निवारुनी जाय माया ऐसे छाया जयाची. काय गरज आहे त्या मायेचं निवारण करण्याची? माया म्हणजे काय? माया म्हणजे त्याची शक्ती आहे महाराज. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते. ज्यावेळी शुकाचार्य आईच्या उदरामध्ये 12 वर्ष राहिले आणि त्या माऊलीला ते सहन होत नव्हतं महाराज. आणि मग तिनं व्यासांना आपली व्यथा बोलून दाखवली. व्यासांनी भगवान कृष्णाला पाचारण केलं. भगवान आले आणि भगवान शुकदेवांना बोलले, बाबा अरे काय झालं? का जन्म घेत नाहीस? कुठपर्यंत आईला त्रास द्यायचा आहे? जन्म न घेण्याचं कारण? शुकाचार्य म्हणले तुमची माया. मला असं वाटते प्रभू, मी बाहेर आल्याबरोबर ही माया मला परेशान करील. या मायेची भीती मला वाटते. भगवान म्हणले शुका तू भजन कर. निवारुनी जाय माया. मायेचं निवारण होईल त्यासाठी काय करावं लागेल तुला? भजन. का? माया म्हणजे भगवत शक्ती. भगवत भजने तिची निवृत्ती. आन उपायी थेन चलती. भक्त सुखी तरती हरीची माया. विठ्ठल शुकाचार्य माया म्हणजे भगवत शक्ती. भगवत भजने तिची निवृत्ती भगवान कृष्ण म्हणले. आणि म्हणून शुकाचार्य बाहेर आले आणि बाहेर आल्याबरोबर असे पळाले महाराज. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले. 12 वर्ष लपाले. कापत कापत बाहेर आले. नागवेचे पळवणी गेले रे. ऐक खेळी आता सांगतो पळाले शुकाचार्य बाहेर आल्याबरोबर. त्याचं कारण महाराज मायेला ते चिकटले नाहीत. आणखी सांगतो तुम्हाला, शुकदेवांची परीक्षा घेण्यासाठी महाराज रंभा आली. स्वर्गातली अप्सरा शुकाचार्यांची परीक्षा घेण्यासाठी त्यांना भुलवायला पाहू लागले. पण शुकदेव म्हणले, ए बाई जास्त तू नखरे करू नको म्हणले. मला या शरीराची चांगली ओळख. 12 वर्ष माईच्या पोटात होतो म्हणले. हे शरीर आतून कसं आहे? हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा. मला माहिती म्हणले, नको मला घुलवण्याचा प्रयत्न करू. पण ती हसली म्हणली, शुका माईच्या शरीराचं वर्णन माझ्यापाशी करू नको. मी तशी नाही. माझं शरीर तसं नाही. आईच्या उदरात राहिलास पण तुला वाटत असल आतून कसं आहे. अरे माझं बघ म्हणली. तिनं पोट फाडलं. पोट फाडल्यानंतर सुगंध सुटला पोटातून. कारण स्वर्गात राहणारी होती ती अप्सरा होती. तिला वाटलं आता तरी शुकाचार्य बोलतील. शुकाचार्य हसले म्हणले, वा वा वा, इतकं तुझं पोट सुंदर आहे माहीत असतं ना तुझ्याच पोटात 12 वर्ष राहिलो असतो. विठ्ठल भजन आहे भजन. भजनानं महाराज ही माया आपल्यावर पगडा करू शकत नाही. ज्यावेळी शूर्पणखा लक्ष्मणाकडे आली ना, लक्ष्मणाला भुलवू लागली. शूर्पणखेचं नाक काम लक्ष्मणानं कापल्यानंतर रामप्रभू म्हणले, लखन माझी बायको सोबत आहे जाऊ दे, पण तुझी पत्नी सोबत नाही. शूर्पणखेनं सुंदर रूप धरलं होतं. तू कसा भुलला नाहीस, तू कसा पगळला नाहीस. असं खूप गोड ओव्या आहेत रामायणामध्ये. त्यावेळी महाराज लक्ष्मणानं उत्तर दिलंय, पिता ज्याचा सुचिरभूत माता पतिव्रता सत्य राम नामी नित्य जोरत त्याचे चित्त चढेना. विठ्ठल ही ताकद आहे महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी कल्याणच्या सुभेदारावर हल्ला केला आणि महाराज पराभूत करून पेठाराची पेठारा आणली. आणि त्या पेठारात एक महाराज पेठारा असं बाजूला ठेवलं. छत्रपती म्हणले, हे काय? ते सुभेदाराचे सगळे म्हणले, राज ते तुमच्यासाठी तोफा आणलाय. काय तोफा आहे म्हणून राजे समोर आले आणि पेठार उघडलं. त्या पेठारात त्या सुभेदाराची सुनबाई आणली होती मावळ्यांनी महाराजांना तोफा म्हणून. इतकी सुंदर होती दिसायला. महाराजांनी तिच्याकडे पाहिलं. महाराज थक्क झाले. महाराज थक्क झाले राजे शिवाजी, थक्क झाले राजे शिवाजी रूपयुतीच बघून. अरे आई म्हणून परत केली सुभेदाराची सून. आई
म्हणून परत केली सुभेदाराची सून. आल्या रात्री तळपत होते तिच्या रूपाचे गुण, अशीच एक देखणी होती सुभेदाराची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान. त्याचं कारण काय? कारण राजांच्या सुद्धा मुखात हर हर महादेवाचं चिंतन होतं. तलवार हातात होती, अरे टाळ हातात घेऊन वार करायच्या नामस्मरण मुखात असतंय. त्यांच्या हातात तलवार असून हर हर महादेव चिंतन मुखात होतं. म्हणून मायेचा पगडा नाही साधला. निवारुनी जाय माया ऐसी छाया, जयाची डोळे कान त्याची ठाई. ठीक नाही. आणि मन पायी राहू हे दोनच सावल्या माणसासाठी तारक आहेत, संत आणि भगवंत. दोघांच्या सावलीला बसा. जीवानं जीवासाठी कितीही सावली धरली तर जीवाच्या सावलीनं जीव कधी मोठा होत नसतो महाराज. काय पाही आगवी बोली सर्पफणीची सावली, शीतल होये केतुली मुशकाशी. म्हणून निवारुनी जाय माया ऐसी छाया, जयाची डोळे कान त्याची ठाई. मन पायी राहू तुका म्हणे समध्यान, ते हे चरण सुकुमार ज्याचं ध्यान समय. ज्याचे चरण सुकुमार आहेत. किती सुकुमार आहेत? कानोपात्रेला विचारा. डोळे कान त्याची ठाई, मन पायी राहू ही ज्ञानेश्वर माऊली.